नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एजी पाटील आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे काय संपूर्ण घटकांवरील प्रश्नसंच हा भाग इथे घेऊन आलेलो आहोत। टीसीएस आयपीएस पॅटर्न नुसार आपण आज प्रश्नसंच इथे बघत आहे। पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण दररोज असे प्रश्नसंच घेऊन येतो, तुम्हालाही माहित आहे। चला वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तर लेकरांनो, आजचा पहिला क्वेश्चन आपला बघा काय एकदम सोपा क्वेश्चन आहे। पहिला काय, जर एका संख्येचे 25% हे एका संख्येचे 25% 150 असेल तर त्या संख्येचे 125% बरोबर किती? ऑप्शन आपल्या समोर एकदम सोपा आहे, अवघड असा क्वेश्चन नाही लेकरांनो। याला सोडवायचं कसं ते लक्षात घ्या भाई। 25% या बाजूला टक्के घ्यायचे म्हणजे किती टक्के आपल्याकडे 25%। 25% बरोबर किती घ्यायचे 150। एका संख्येचे 25% 150 आहे तर त्याच संख्येचे 125% किती असेल? किती म्हणजे काय येणार 1 येणार। असं मांडून घ्यायचं। मांडल्यानंतर फक्त तिरका गुणाकार करायचा याचा आणि याचा। 25 गुणाकारात 125 गुणाकारात 150 यांचा तिरका गुणाकार करायचा। लेकराव आता तिरका गुणाकार करत असताना आपल्याला हा गुणाकार अंश आणि छेदात मांडायचा आहे। मग जो 1 सोबत गुणाकार येणार, जी संख्या 1 सोबत गुणाकाराला येणार ती छेदाला घ्यायची आणि ज्या दोन संख्यांचा गुणाकार होणार त्या अंशाला घ्यायच्या। मग बघा 125 गुणाकारामध्ये 150 छेदामध्ये 25 गुणाकारात 1। आता 1 6 काय 1 1 आहे म्हणून 25 25च राहिले। म्हणजे पुढची स्टेप आपली काय तयार झाली 125 गुणाकारामध्ये 150 भागाकारामध्ये फक्त किती 25। चला 25 ने भाग जातोय, द्या भाग। 25 1 25 25 5 150। आता काय शिल्लक राहिले फक्त 5 गुणाकारामध्ये 150। चला 5 0 0 5 5 25 आजच्याला गेले 2 5 1 5 आणि 2 किती 7 किती झाले 750। तर त्याचं आपलं उत्तर काय आलं? योग्य उत्तर 750, ऑप्शन क्रमांक 1। होता अवघड अजिबात नाही। चला क्वेश्चन दुसरा बघूया। वर्ग शिक्षक आणि 10 विद्यार्थी यांच्या वयाची सरासरी 25 वर्ष आहे। एक वर्ग शिक्षक आहे आणि 10 विद्यार्थी त्यांच्या सोबत आहे। या सर्वांच्या वयाची सरासरी काढली तर 25 वर्ष आहे। जर शिक्षकाचे वय वगळले तर 2 वर्ष कमी होते। जर शिक्षकाचे वय वगळले, शिक्षकांचे वय जर आपण वगळले तर वयाची सरासरी 2 वर्षांनी कमी होते। तर वर्ग शिक्षकांचे वय काय असा क्वेश्चन आल्यानंतर पोराव लगेच काय घाबरायचं काम नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे। ऑप्शन सुद्धा आपल्या समोर आहे, याला सोडवायचं कसं ते लक्षात घे। मला सांग, आधी एक वर्ग शिक्षक होता आणि प्लस त्यांच्या सोबत विद्यार्थी किती होते 10। असे किती जण होते आधी 11। या 11चं सरासरी वय किती होतं 25। 11 जणांचे सरासरी वय 25 आहे। सुरुवातीला व्यक्ती 11 होती, वय 25 होतं। मग आता काय करायचं, आपल्याला या 11चा आणि या 25चा गुणाकार करायचा। 11चा 25चा काय करायचा गुणाकार, या गुणाकार करून चला 11 25 5 1 5 5 1 5 0 2 1 2 2 1 2 5 7 2 275 यांचा गुणाकार किती आला 275। पुढचा सेंटेन्स काय होते, जर वर्ग शिक्षक बघायले तर सरासरी वय 2 वर्षांनी कमी होती। मग चला वर्ग शिक्षक बघायले म्हणजे 10 विद्यार्थी राहिले, सरासरी वय 2 ने कमी होतं म्हणून गुणाकारात किती 2 ने 23 राहिले। 2 कमी झाले म्हणजे किती आले 23 आले। आता 10 गुणाकारात 23 केले, उत्तर किती आलं लेकरांनो 230। आता ह्या दोघांची करायची वजाबाकी, ह्या दोघांची काय करायची वजाबाकी। 5ची 5, 7तून 3 गेले 4, 2तून 2 गेले 0, तर उत्तर किती आलं 45। तर आपले शिक्षक किती वर्षाचे आहेत 45 वर्षाचे आहेत। या पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा असतो, एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही। अवघड आपण करून घेतो, आपण अवघड करून घेतो लेकराव, काय अवघड होतं अजिबात नाही। चला पुढचा क्वेश्चन एकदम झकास क्वेश्चन आहे। काय क्वेश्चन आहे, 363 मधून काय वजा केले असता येणारे उत्तर पूर्ण वर्ग असेल। काय म्हणते
363 या संख्येतून ऑप्शन मधील कोणती संख्या वजा केली तर आपलं उत्तर हे वर्ग संख्या असेल. आता आपल्याला माहित असलं पाहिजे 363 ना 363, मग 363 च्या पाठीमागची वर्ग संख्या कोणती रे 361 आहे. मी 30 पर्यंत वर्ग तुम्हाला पाठच करायला लावली. आणि 363 च्या पुढची वर्ग संख्या कोणती रे डायरेक्ट 400 आहे. आता 361 हे कोणाचा वर्ग आहे रे 19 चा वर्ग आहे. 400 हा कोणाचा वर्ग आहे रे 20 चा वर्ग आहे. आपल्याला काय सांगितलंय 363 मधून काय वजा करावं म्हणजे येणारा उत्तर पूर्ण वर्ग असेल. 363 च्या जवळची वजा केलेली संख्या कोणती 361. म्हणजे 363 मधून आपण जर 2 वजा केले किती 2 वजा केले तर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या भेटते आणि तो कोणाचा वर्ग आहे 19 चा. म्हणून आपलं उत्तर काय आहे जर 363 मधून ही ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2 जर वजा केले तर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विठू माऊली आषाढी एकादशी निमित्त लेकराओ खास तुमच्यासाठी पाय काय लेकराओ खास तुमच्यासाठी 75% डिस्काउंट वरती आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे. याची फी ऍक्च्युअल 2000 रुपये होती, पण जे विद्यार्थी मित्र आता कोर्स खरेदी करते वेळी विठू माऊली हे कुपन कोड वापरतील त्यांना तो कोर्स फक्त आणि फक्त 500 रुपयात भेटेल. तलाठी भरती, सरळ सेवा भरती, राज्य उत्पन्न शुल्क वन विभाग फक्त 500 रुपयामध्ये कोर्स लेकराओ. 1 वर्षाचा कालावधी पुराव किती 1 वर्षाचा कालावधी आहे. तर चला लेकराओ टपाटपा ऍप डाउनलोड करा. दर एके अकॅडमी ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल मोबाईल नंबर आहे त्यावरती सुद्धा कॉल करू शकतात. सपकन कोर्स खरेदी करून टाका 100% फायदा होईल. चला पुढचा क्वेश्चन आहे गुणोत्तर आणि प्रमाण. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आपल्याकडे इथे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 2 दिले, बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 दिले, तर ए व सी यांच्या वयाचे गुणोत्तर काढायला लावले. आता सर्वात प्रथम असा क्वेश्चन आल्यानंतर लेकराओ हादरून जायचं अजिबात काम नाही. आपण किती व्यक्ती आहेत ते आधी विचारात घ्यायची. व्यक्ती किती आहेत आपल्याकडे 3. कोण कोण आहेत पहिल्या व्यक्तीचं नाव ए आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव बी आहे, तिसऱ्या व्यक्तीचं नाव सी आहे. हे 3 व्यक्ती आहेत. पहिला सेंटेन्स काय सांगताय ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 2 आहे. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे प्रमाण किती आहे एकास 2 आहे. दुसरा सेंटेन्स काय सांगताय बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 आहे. म्हणून बी खाली किती घेतले 2 घेतले, सी च्या खाली इथं किती घेतले 3 घेतले. आता लेकराव लक्षात घ्या आता इथं जागा ब्लँक आहे, इथे सुद्धा जागा ब्लँक आहे. हे घर आपल्याला भरून घ्यावं लागतात आधी असं मांडलं. आता हे घर कसे भरायचे बघा. आता सीच्या इकडे काय आहे का अजिबात नाही. सीच्या इकडे काय आहे का आहे. सीच्या पाठीमागे किती आहेत बी आहे. सीच्या पाठीमागे बी आहे आणि बी चा नंबर किती तिथं 2 आहे. म्हणून इथं काय घ्यायचं आपण 2 टाकायचे. आता एच्या पाठीमाग कोणी आहे का अजिबात नाही. एच्या पुढे बी आहे आणि जिथं एची जागा ब्लँक आहे तिथे बी चा क्रमांक किती दिसतो आपल्याला 2. म्हणून इथे सुद्धा किती टाकायची 2. आणि फक्त यांचा गुणाकार करायचा. आता आपल्याला यांचा काय करायचा फक्त गुणाकार करायचा. चला बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 केला गुणाकार. आता आपल्याला फक्त कोण पाहिजे ए व सी पाहिजे आहे. चला मग ए आणि सी ला बाजूला काढा. ए चे प्रमाण 2 आले, सी चे प्रमाण 6 आले. चला ए च आणि सी च प्रमाण आपण लिहून ठेवू 2 6. पण प्रॉब्लेम असा आहे की 2 6 ऑप्शनच नाहीये सर. 2 6 असा ऑप्शनच नाहीये. मग काय अजिबात घाबरायचं नाही. या 2 ला आणि या 6 ला कोणत्या तरी एका संख्येने भाग जातोय म्हणजे कोणत्या तरी एका संख्येच्या पाड्यात असणार आहे. चला मग 2 चा पाडा म्हणा बे 1 बे आणि बे 3 6. आपलं योग्य उत्तर काय आलं आपल्याला एकास 3. योग्य उत्तर काय आलं एकास 3. ऑप्शन क्रमांक 2. होतं काय अवघड अजिबात अवघड नव्हतं. कसं सोडवलं ते लक्षात घ्या. ओके चला झालं. चला पुढे पुढे सांगितलंय सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती. भीमा नदी, तापी नदी, कृष्णा नदी की गोदावरी नदी. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती. सातपुडा पर्वत म्हटल्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेची शान, महाराष्ट्राच्या उत्तरेची आन बान सगळंच. सातपुडा पर्वत रांगेवर महाराष्ट्रामध्ये अस्तंबा नावाची शिखर आहे नंदुरबारात.
अस्तंबा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? नंदुरबार. 1325 मीटर जवळपास याची उंची. अस्तंबा नावाचे शिखर नंदुरबार मध्ये आहे आणि या नंदुरबार मध्ये असणारे अस्तंबा शिखर हे सातपुडा पर्वतरांगेचं महाराष्ट्रातली सर्वात उंच शिखर आहे. इकडे मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे आणि या मध्य प्रदेश नावाच्या राज्यात धूपगड नावाचं एक शिखर आहे. धूपगड नावाचं शिखर आहे ते कोणतं? धूपगड. 1350 मीटर त्याची जवळपास उंची आहे आणि ते सातपुडा पर्वतरांगेचं भारतातलं सर्वात उंच शिखर आहे धूपगड. सातपुडा पर्वतरांगेचं मध्य प्रदेशामध्ये अशा पद्धतीने एक ठिकाण आहे. इथं सातपुडा पर्वतरांगेत मध्य प्रदेशात एक महत्वाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे अमरकंठ. अमरकंठ नावाचं ठिकाण आहे आणि अमरकंठ पाशी अशा पद्धतीने पश्चिम वाहिनी नदी उगम पावते आणि अशा पद्धतीने सुरत मार्गे डायरेक्ट अरबी समुद्राला थंबादेच्या आखातात जाऊन भेटते. त्या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. काय नाव आहे? नर्मदा नदी. नर्मदा नदी 1325 जवळपास किलोमीटर असून आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किमी नंदुरबार एकाच जिल्ह्यातून जाते. महाराष्ट्रात नंदुरबार एकाच जिल्ह्यातून जाते. 54 किलोमीटर तिचा विस्तार आहे आणि ही नर्मदा नदी भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. अरे बघा सगळ्या नद्या पूर्वेकडे वाहते, ही तावडी पश्चिमेकडे वाहते. लक्षात घे. गंगा पूर्वेला वाहते, तावडी पश्चिमेला, नर्मदा पश्चिमेकडे वाहते. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे असा जर क्वेश्चन आला तर नर्मदा नदी तो उत्तर द्यायचं. आपल्याला माहितीये नर्मदा परिक्रमाला चाललो. पुढे चालले आजोबा. आजोबा म्हणतात नर्मदा परिक्रमेला चाललो. हीच ती नर्मदेचा फेरा. त्यानंतरला मध्य प्रदेशात मुलताई नावाचं ठिकाण आहे. पुराव मुलताई. कोणती ताई आहे? मुलताई. मुलतानी माती नाही रे. मुलतानी माती नाही, मुलताई. मुलताई नावाचं ठिकाण मध्य प्रदेशात आहे. तिथे अशा पद्धतीने एक नदी उगम पावते आणि अशी ती नदी धावत 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 येते आणि सुरत जवळून थंबादेच्या आखातात जाऊन भेटते. कोणती? त्या नदीचं नाव आहे तापी नदी. कोणती नदी आहे? तापी नदी. मुलताई येथे उगम पावलेली तापी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. आता सेंटेन्स लक्षात ठेवा बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी आहे. तिची प्रमुख उपनदी महाराष्ट्रात पूर्णा. तापी आणि पूर्णा नदी खोरे आपण तिला म्हणतो. तर ही तापी नदी महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. तर नर्मदा नदी भारतातली पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. हे मुद्दे लक्षात राहील बरोबर. आता आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे इथल्या गोष्टी काय. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती? आता या दोन नद्या सातपुडा पर्वतरांगेतील प्रमुख नद्या आहेत. तर कोणती? नर्मदा आणि तापी. आपल्या ऑप्शन मध्ये काय फक्त तापी आहे म्हणून आपलं उत्तर काय राहील? तापी. जर विचारलं असतं सातपुडा पर्वतरांगेतील प्रमुख नद्यांची जोडी ओळखा तर उत्तर काय असतं? नर्मदा नदी आणि तापी नदी या सातपुडा पर्वतरांगेतील प्रमुख नद्यांच्या जोड्या आपण तिथे ओळखू शकतो लेकरांनो. त्यानंतरला जर कृष्णा नदीचा उगम पाहिला तर कृष्णा नदी सह्याद्री पर्वतात उगम पावते. सह्याद्री पर्वतात उगम पावते. कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावते. महाबळेश्वर येथे उगम पावते. भीमा नदीचा जर विचार केला तर भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावते. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहेत बघा तिथे उगम पावते. कुरुगुड्डी येथे कृष्णेला जाऊन भेटते. कुरुगुड्डी येथे कृष्णेला डावीकडून जाऊन भेटणारी ही नदी आहे कुरुगुड्डी. कर्नाटकात कृष्णेला जाऊन भेटते. गोदावरी नदीचं तर सांगणं म्हणजे खतरनाक कार्यक्रम आहे. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकड्यांवर तिचा उगम झालाय. त्र्यंबकेश्वर वरील ब्रह्मगिरी टेकड्यांवर तिचा उगम झालेला आहे. त्र्यंबकेश्वर मधील ब्रह्मगिरी टेकड्यांवर हिचा उगम झालेला आहे. हिची लांबी महाराष्ट्रात 668 किमी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील हिला काय दक्षिण भारताची गंगा म्हणत्या. दक्षिण भारत गंगा म्हणत्या. दक्षिण भारताची गंगा आपण म्हणतोय गोदावरी नदीला. जायकवाडी नावाचं पैठणचं धरण तिच्यावरती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. ही गोदावरी नदीवरती अत्यंत महत्वाचे धार्मिक ठिकाण आपण त्र्यंबकेश्वर पाहतो, पंचवटी पाहतो, त्यानंतरला कोपरगावचं पण पाहतो, पुणतांब्याचं पण पाहतो,
त्यानंतरला नेवाशे येथे तिला प्रवरा नदी येऊन भेटते ते आपण पाहतोय. तर हे महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे नद्यांवर. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पंचायत राज केव्हा सुरू झाली? लेकराओ, महाराष्ट्र पंचायत राज सुरू करणारे भारतातले 9वे राज्य आहे. जरी महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली असली, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, तर श्रीप्रकाश नावाचे व्यक्ती पहिले राज्यपाल तिथे आपण बघतोय. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची जरी निर्मिती झाली असली तरी महाराष्ट्र राज्याने 1 मे 1960 ला पंचायत राजचा स्वीकार केलेला आहे. निर्मिती झाल्यानंतर तब्बल 2 वर्ष पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र राज्याने पंचायत राजचा काय तिथे स्वीकार केलेला आहे. 1 मे 1960 ला भारतामध्ये सर्वात प्रथम भारतात सर्वात प्रथम पंचायत राज स्वीकारणारे राज्य राजस्थान. राजस्थान राज्यातील नागौर या खेड्यात नागौर येथे भारतातली पहिली पंचायत राज स्थापन झाली. 2 ऑक्टोबर 1959 ला 2 ऑक्टोबर 1959 ला महाराष्ट्रात पहिली पंचायत राज स्थापन झाली महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त. कारण का त्याच दिवशी का? कारण महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं भारतामध्ये पंचायत राज असायला पाहिजे. ते त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि ते पूर्ण केलं. पंचायत राज हे पूर्ण कोणी केलंय? पंडित नेहरू यांनी केलेलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान, आजपर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधान आहे. 2024 नंतर नाही सांगता येणार, पण आजपर्यंत हे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतात पंचायत राज स्थापन केली. तर लेकराव, पंचायत राज हे नाव सुद्धा कोणी दिलंय? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे. पंचायत राजसाठी वेगवेगळ्या समित्या आपण बघतो, तर हे लक्षात राहील काय 1 मे 1962 भारतामध्ये पंचायत राज, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्थापन झालेली आहे. त्यानंतरला गाडगे बाबांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलेलं आहे? लेकराव, गाडगे बाबा म्हटल्यानंतर आपल्या काय डायरेक्ट अंगाला काटा आला पाहिजे. गाडगे बाबा असं म्हटले होते, माझी पुढे समाधी नसली पाहिजे, माझं पुढे मंदिर नसलं पाहिजे, माझं पुढे पुतळा सुद्धा नसला पाहिजे. गाडगे बाबांचं म्हणणं होतं, माझा जिथे मृत्यू होईल तिथेच मला काय करा, मला श्रद्धांजली द्या. जिथे माझा मृत्यू होईल तिथेच मला श्रद्धांजली द्या. 23 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस आपण मानतो तिथे. लेकराव, गाडगे बाबा महाराष्ट्रातील अकोला तालुक्यामधील एक छोट्याशा खेडे गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना खराट्याचा बादशाह असं म्हटलं गेलं. 1905 मध्ये गौतम बुद्धांची प्रेरणा घेऊन त्यांनी गृहत्याग केला रात्रीचा, आणि फक्त काय एक गाडग आणि एक खराटा घेऊन ते तिथून, आपण काय केळी सारखं म्हणतो, तिथून ते आपल्या घरातून निघून गेले. 1905 या वर्षी. तर लेकराव, त्यांना खराट्याचा बादशाह म्हणून आचार्य आत्रे यांनी तिथे काय केलं जातं म्हटलेलं होतं. त्यानंतर पुढे पुणे करार कोणत्या वर्षी झाला? आता पुणे करार सगळ्यांना माहिती आहे. 1932 या साली महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा पुणे करार आपण बघतो. एकदम सोपा क्वेश्चन, याच्यावर काय जास्त बोलत नाही, एकदा बोललेलो आहे. 19 जुलै 1969 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? लेकराव, 19 जुलै 1969 ला सर्वात प्रथम भारतामध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. भारतात सर्वात प्रथम बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? 1969 ला झाले. काय टायटल आहे आता बघा, ज्या बँकांचं भाग भांडवल 50 कोटीपेक्षा जास्त असेल, ज्या खासगी बँकांचे भाग भांडवल 50 कोटीपेक्षा जास्त असेल त्या बँकांचे राष्ट्रीयकरण आपण इथे करणार. आणि असे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण तिथे झाले. किती? 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. त्यानंतर बँकांचं महत्व, त्यानंतर लेकराव 1980 मध्ये आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण तिथे करण्यात आले. 1980 मध्ये ज्या 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा टायटल आला होता, ज्या खासगी बँकांचं भाग भांडवल 200 कोटींपेक्षा जास्त असेल त्यांचं राष्ट्रीयकरण इथे करण्यात येईल. म्हणजे 50 कोटींपेक्षा जास्त भाग भांडवल, 200 कोटींपेक्षा जास्त भाग भांडवल, अशा पद्धतीने या 2 वर्ष आपण बघतोय. 1969 आणि 1980 या वर्षामध्ये आपल्याला 20 बँकांचे राष्ट्रीयकरण इथे झालेले बघायला मिळते. आपल्याला विचारलंय फक्त 19 जुलै 1969 ला किती बँका होत्या? फक्त 14 बँकांचं राष्ट्रीयकरण तिथे झालेलं होतं. भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया कोणी घातला? लेकरं, आपल्याला माहितीये भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया घालणारे इंग्रज होते. कोण होते? इंग्रज यांनी भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया घातलाय. भारतामध्ये आज जे विद्यापीठ आहेत, भारतातलं पहिलं विद्यापीठ म्हणून आपण कलकत्ता विद्यापीठाकडे बघतोय. उमेश चंद्र बॅनर्जी कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर व्यक्ती आहेत.
लेकराओ, हे विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये. पण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी वूड नावाचा खलिता आलता. वूड नावाचा खलिता आलता 1854 मध्ये. आणि तेव्हापासूनच आपण म्हणतोय भारतामध्ये आधुनिक शिक्षणाची तिथे सुरुवात झाली. लेकराव, इंग्रजी जर शिक्षणाचा आपण विचार केला तर भारतामध्ये 1835 साली इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. मॅकोले यांचा खलिता आलता. कोणाचा? मॅकोले यांचा खलिता आलता. आणि त्यांच्या खलित्यानुसार विल्यम बेंटिंग नावाच्या गव्हर्नरने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला 1835 ला सुरुवात केली. आपल्या लक्षात ठेवा, भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया इंग्रजांनी घातलेला आहे कोट्यावर. त्यानंतरला रीती भूतकाळातील क्रियापद कोणते आहेत? आता आपण जर बघितलं, भूतकाळ आपल्या काळाचे एकूण प्रकार किती आहेत? 3 आहेत. त्यापैकी पहिला प्रकार भूतकाळ का आपण बघतोय. आता भूतकाळाचा जर विचार केला तर भूतकाळाचे 4 प्रकार आपल्याला बघायला भेटतात. भूतकाळाचे प्रकार किती? 4. एक साधा भूतकाळ, दुसरा काय? अपूर्ण भूतकाळ, तिसरा अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, चौथा काय? पूर्ण भूतकाळ, आणि पाचवा आहे रीती भूतकाळ. हे भूतकाळाचे 4 प्रकार आपण इथे बघतो. साधा भूतकाळ म्हणजे काय? भूतकाळातील जर एखादी क्रिया नुकतीच घडून गेली असेल तर त्याला साधा भूतकाळ आपण म्हणतो. मी अभ्यास केला, मी शाळेत गेलो, मी शेतात गेलो, बाबा शेतात गेले, पोचले. पण अपूर्ण किंवा चालू भूतकाळ म्हणजे काय? एखादी क्रिया भूतकाळीन वाक्याचा तिचा बोध होतोय, अर्थबोध भूतकाळाचा होतो, पण ती चालू आहे. म्हणजे काय? मला बाब्यानं फोन केला, बाब्या म्हणे मास्तर तुम्ही येता फक्त रस्त्यावर ढुकून बघा, ती सध्या काय करते. तर मी फक्त ढुकून बघितलं, ती सध्या जेवण करते. मी तुला इथं येऊन सांगितलं, बाब्या ती जेवण करत होती, आता तिचं पूर्ण झालं का नाही मला माहित नाही, पण होती, जेवण करत होती. पूर्ण भूतकाळ, तिचे जेवण झाले होते. रीती भूतकाळ काय विचारलं आपल्याला? रीती भूतकाळ विचारलंय. जर भूतकाळातील क्रिया जर वारंवार घडत असेल पोट्याओ, लेकराव, भूतकाळाची क्रिया जर वारंवार घडत असेल तर तिला रीती भूतकाळ म्हणायचं. म्हणजे कसं? आम्ही लहानपणी आम्ही दररोज शेतात जात असे. लहानपणी आम्ही शेतात जात असे. दररोज नाही वापरलं तरी चालेल. लहानपणी आम्ही शेतात जात असे. लहानपणी आम्ही शेतात जात असे. गवळी धार काढत असे. काय? असे हा शब्द आलाय. काय? असे. आणि असे कुठे? इथे येतं. ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळ. असे सगळे भूतकाळ आपण इथे शिकवले. रीती, वर्तमान, भविष्यकाळ. रामचे वय श्यामपेक्षा 9 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 31 आहे, तर श्यामचे वय किती? काय विचारले? रामचे वय श्यामपेक्षा 9 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 31 वर्ष आहे, तर श्यामचे वय काय? राम श्यामपेक्षा 9 वर्षांनी काय जास्त आहे. आता काय करायचं? अजिबात घाबरून जायचं नाही. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 31. त्यातून 9 वजा कर. किती आले? 22. 22 उत्तर आलं ना? 22 उत्तर आलंय. व्यक्ती किती आहे? 2, म्हणून 22 ला 2 ने भाग. किती उत्तर आलंय ते? 11. आता 11 उत्तर आलं. काय म्हणताय? रामचे वय श्यामपेक्षा 9 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे एक व्यक्ती 11 वर्षाचा हा लहान व्यक्ती आहे, आणि मोठा व्यक्ती राहणारे 11 + 9 वर्षानं मोठा, म्हणजे 20 वर्षानं मोठा असणारा हा कोण आहे? मोठा व्यक्ती आहे. म्हणजे कोण आहे मोठा? राम मोठा आहे, म्हणून रामचे वय आले 20 वर्ष, आणि श्याम लहान आहे म्हणून श्यामचे वय आले 11 वर्ष. आपल्याला कोणाचं विचारलं तर श्यामचे वय किती? 11 वर्ष. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. काय केलं लक्षात घ्या. तुम्ही काय केलं त्या प्रश्नामध्ये ते लक्षात घ्या लेकरांनो. एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय केलं ते लक्षात घ्या. चला पुढे. मांजर उंदीर पकडते वाक्यातील प्रयोग ओळखा. मांजर उंदीर पकडते. आपण आता इथे असं लिहू. काय? मांजर उंदीर पकडते ना. मांजर उंदीर पकडते. उंदीर पकडते. आता इथे लक्षात घ्या. आपण आधी सेंटेन्स लक्षात घेऊ. आता ही जी मांजर आहे ना, ही मांजर उंदीर पकडण्याचं काम करते, म्हणजे ही कार्य करते. ही झाली कर्ता.
उंदीर माझ्या कर्माचं भोग आता मी मरणार, ह्यो झाला कर्म, आणि पकडते हे झालं क्रियापद. हे काय झालं? क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. क्रिया कशी घडली हे दर्शवण्याचं काम देव करतो, त्याला क्रियापद आपण असे म्हणतो. जर वाक्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार जर कर्ता बदलला, पट्ट्या, जर वाक्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीनुसार जर कर्ता बदलला आणि क्रियापदात जर बदल झाला तर त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. जर वाक्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार कर्म बदलला आणि क्रियापदात बदल झाला तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. पण वाक्यामध्ये बघा लिंग बदलून पाहिलं, कर्मही बदलून पाहिलं, पण क्रियापदात बदलतच होईना, त्याला म्हणायचं भावी प्रयोग. याच्यावरती मी एकदा बोललेलो आहे अख्ख्या डीप मध्ये उदाहरण, त्यामुळे जास्त बोलत नाही. आपण फक्त आपल्या उदाहरणाचं बघूया. आता मांजर उंदीर पकडते, बरोबर नाही? मांजरच्या जागी मांजर ही लिंग कोणतं लिंग आहे? स्त्रीलिंगी आहे. आपण बोक्का घेऊ, बोक्का, बोक्का, बोक्का उंदीर पकडते म्हणशाल का? बोक्का उंदीर पकडतो. म्हणजे कर्ता बदलला, क्रियापद बदललं, कर्ता बदलला, क्रियापद बदललं, याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 1. चला पुढचा क्वेश्चन आहे, शेवटचा क्वेश्चन, संधी सोडवा. सोपा क्वेश्चन आहे. काय तचा गट आठवतो? त, थ, द, ध आणि काय न, हा तचा गट आहे. आता आपल्याला इथे शब्द काय दिलाय? सदाचार. आता आपल्याला फोडायचं. इथं स्वर कुठं वापरलाय? इथं वापरलाय. कोणता स्वर वापरलाय? आ वापरलाय. पुढे काय? चार आहे. म्हणजे शब्दाच्या पाठीमध्ये दुसरा शब्द आचार असेल, पहिला शब्द काय असेल? ऑप्शन वरून तुम्हाला जोडायचं पण शिकवलंय लेक्चर घेत असताना. आता इथं काय? द आहे. दच्या गटात काय? त येतोय, म्हणून इथं काय घेतला? त. सत अधिक आचार. सत अधिक आचार बरोबर सदाचार. ऑप्शन क्रमांक 3. एकदम पद्धतीने तुम्हाला कसं शिकलेलं आहे संधी माहिती आहे ना? खतरनाक कार्यक्रम करतो ना. तर लेकरा अशा पद्धतीने आपण आजचा हा काय प्रश्न मंजुषा इथं बघितलेले आहेत. चला भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. लेकरा व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. पण ज्यांनी अजून YouTube चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.